नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. कोर्टातच कायद्याची पायमल्ली. महिलेला जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण. तब्बल 15 वकिलांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जिथे न्याय मिळतो त्या कोर्ट परिसरातच कायद्याचा बळी गेल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील या महिला 7 मार्च रोजी पोटगी प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात आल्या होत्या. दुपारी 3:30च्या सुमारास पतीकडे संसारोपयोगी वस्तूंची मागणी करत असताना वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. आरोप असा आहे की काही वकिलांच्या गटाने एकत्र येत संबंधित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच तिच्यावर शारीरिक हल्ला करत कानाखाली मारून जखमी केलं. इतकंच नाही तर तिला आमच्या ताब्यात द्या, आम्ही तिला मारू, अशी उघड धमकी देत दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणी ॲडव्होकेट काजल शेळके, मनीषा सातपुते, साक्षी निकम, नारायण भांदिगरी, विवेक भोसले, हर्षा खंडेलवाल, संदीप चौगुले, व्ही.आर. पाटील, संदीप देशपांडे, विवेक घाटगे, सूरज भोसले, स्वाती तनवडे, तृप्ती केंद्रे, विद्या कांबळे देशमुख, जे देसाई आणि शिल्पा सुतार अशा 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जिथे न्यायासाठी नागरिक धाव घेतात त्याच ठिकाणी जर अन्याय घडत असेल तर हा केवळ एक गुन्हा नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील विश्वासालाच हादरा देणारा प्रकार आहे. आता या प्रकरणात दोषींवर कितपत कठोर कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.